केंद्र सरकारतर्फे 2 एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आलंय। या विधेयकावर चर्चा करण्यासाठी सुमारे 8 तासांचा वेळ निश्चित करण्यात आलाय। लोकसभेतील संख्याबळ पाहता हे विधेयक सहज मंजूर होण्याची शक्यता आहे। भाजपने आपल्या सर्व सदस्यांना पक्षादेश म्हणजेच व्हीपही जारी केलाय। परंतु या वक्फ सुधारणा विधेयकाला कोणकोणत्या पक्षांचा पाठिंबा आहे आणि मुस्लिम समुदायातील कुणाकुणाचं या विधेयकाला समर्थन आहे याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत। भारतीय रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर भारतात सर्वाधिक जमीन ही वक्फ बोर्डाकडे आहे। वक्फ बोर्डाचं काम सुलभ करण्यासाठी आणि वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं 8 ऑगस्ट 2024 रोजी वक्फ सुधारणा विधेयक 2024 सादर करण्यात आलं। त्यानंतर 9 ऑगस्ट 2024 रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी या विधेयकावर चर्चा करून सुधारणा सुचवण्यासाठी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवलं। या विधेयकाचं महत्त्व लक्षात घेता या समितीने सामान्य जनतेकडून आणि विशेषतः तज्ज्ञ आणि इतर संबंधित संस्थांकडून विधेयकातील तरतुदींबद्दल मतं जाणून घेतली। एवढंच नाही तर वक्फ सुधारणा विधेयकाचा सखोल आढावा घेण्यासाठी या समितीने देशातील अनेक शहरांमध्ये अभ्यास दौरेही केलेत। भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए सरकारतर्फे लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यात आले। केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक मांडलं। दुपारी 12 वाजता लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक चर्चेसाठी आलं असून यावर चर्चेसाठी 8 तासाचा कालावधी निश्चित करण्यात आलाय। या विधेयकावर सविस्तर चर्चा व्हावी अशी केंद्र सरकारची भूमिका आहे। आता लोकसभेतील पक्षीय बलाबल काय आहे ते समजून घेऊया। लोकसभेत एकूण 543 जागा आहेत। वक्फ सुधारणा विधेयकासाठी बहुमत मिळवण्यासाठी 272 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे। एनडीए कडे सध्या 293 खासदार आहेत। यात भाजपचे 240 खासदार, जेडीयूचे 12, तेलुगू देसम पार्टीचे 16, लोक जनशक्ती पार्टीचे 5, शिवसेनेचे 7 यांच्यासह इतर मित्रपक्षांचे सदस्य आहेत। ही संख्या बहुमतापेक्षा 21 ने जास्त आहे। त्यामुळे एनडीएला लोकसभेत विधेयक मंजूर करून घेणं सोपं जाईल। विशेष म्हणजे एनडीएतील घटक पक्ष असलेल्या तेलुगू देशम पक्षाने विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असल्याचं जाहीर केलंय। यासोबतच नितीश कुमार यांच्या जदयू पक्षाने देखील पाठिंबा देण्याचं निश्चित केलंय। दुसरीकडे वक्फ विधेयकाला विरोध करणाऱ्या पक्षांच्या सदस्यांची संख्या 245 इतकी आहे। यात प्रामुख्याने इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांचा समावेश आहे। या आघाडीतील काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असून लोकसभेत काँग्रेसचे 99 सदस्य आहेत। काँग्रेस वगळता फक्त समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य 2 आकडी आहेत। लोकसभेत समाजवादी पार्टीकडे 37 तर तृणमूल काँग्रेसकडे 28 सदस्य आहेत। विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये उबाठा गटाचा आणि शरद पवार गटाचाही समावेश आहे। यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 9 तर शरद पवारांच्या पक्षाचे 8 सदस्य आहेत। वक्फ सुधारणा विधेयकावरून देशभरात सध्या राजकीय गदारोळ सुरू असताना 2 मौलानांनी वक्फ सुधारणा विधेयकावर दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेत आहे। ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी या विधेयकाचं समर्थन केलंय। वक्फ विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचं आहे। यामुळे मुस्लिमांचा विकास होईल, कारण आतापर्यंत वक्फ बोर्ड आणि माफिया मिळून देशाच्या मौल्यवान जमिनी हडप करत होते। नवीन विधेयक मंजूर होताच या सर्व गोष्टी थांबतील। बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची गुंतवणूक मुस्लिम लोकांच्या हितासाठी केली जाईल। वक्फ विधेयक मंजूर होताच सर्व मुस्लिम धार्मिक स्थळे नव्या रूपात विकसित होतील। त्यातून मिळणारे उत्पन्न मुस्लिम महिला आणि मुलांच्या शिक्षण, वैद्यकीय आदींवर खर्च केले जाईल, असं मत मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी व्यक्त केले। याशिवाय मध्य प्रदेशातील भोपाळ येथील मुस्लिम समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून या विधेयकाला समर्थन दिलंय। हे विधेयक मुस्लिम समाजाच्या हिताचंच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कलम 370, ट्रिपल तलाक यासारख्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता मोदी सरकारकडून वक्फ सुधारणा विधेयकासारखं महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।